15 वर्षापूर्वी काही झोपास आहे केलं का तुम्ही? मी आजही बोलतो तेच. आता भाऊसाहेब आले 2 मिनिटं जरा सबुरीनं घ्या ना. अधिकारी आले बोला त्यांना आता काय करा, ती कागदपत्र कुठे दाखवा, ते अर्ज दाखवा. मागच्या मोजणीचा विषय झाला होता हो त्यामुळे थांबलं होतं ना. हा त्यांच्या सगळी कागद पापार साहेब. रोड फोडायचा काय संबंध आहे तुमच्या कपरत आल्या दोघांच्या फोडा मग त्यांच्या साहेब 2006 साली काय केले तेच बोलतोय आता. ते त्यांनी कालची बाईट मध्ये तेच धरले ना. सरकारी रोड आहे. रोड नवीन आहे बाईट मध्ये ते धरले लावून काल सांगा नशे सही केली ते नाही कळालं का बाईट मध्ये नवीन रोड आहे. म्हणून उल्लेख केला आम्हाला विषय त्यावेळेस कधी लिहून दिले आता तर नवीन केले. हे APWच्या हद्दीत वर्ग झालाय आता. हे आत्ताचं लेटर कुठून येतो हे? हा कुठून येईल हे? काय वरतून येईल आहे ना कुठून? हे काय त्यांच्या ज्या टायमाला सह्या घेतल्यात आम्ही हे संमती पत्र नारंगावचे आरबी भुजबळ रवींद्र बबन भुजबळ 7/12 नाव आहे आणि त्यांना इथं टोपण लावून नंदू बोलतात. त्यावेळेस का सही दिली? किती साली दिली साहेब? किती तारीख आहे? 2006. हे बोलतोय आम्ही. आता काय अडचण आहे? आता फोडायचा संबंध काय साहेब? शिंदे कुठे गेले? पुढून हे पलीकडच्या हे इकडे शेतकरी म्हणजे नारळ झाडाच्या पलीकडे आणि अलीकडे शेतकरी बाकी याची मोजणी केलेली. याची मोजणी हा मला ती पूर्वेची बाजू दाखवता, पश्चिमेची बाजू दाखवा. पश्चिमेची बाजू दाखवा तुम्ही. पश्चिमेची ही कडे नका दाखवू नुसती. काय केलं तुम्ही कळू द्या आम्हाला. इकडली कपरेत आले शहरात नाही होणार. बरोबर आहे, सही बात. इथपर्यंतची कपरेत आहे, तिथं अँगल आहे, इथं अँगल आहे. ह्या अँगल प्रमाणे मावा 4 फूट घ्यायचं, त्याचे 4 फूट घ्यायचं, रस्ता करायचा. ही योग्य बात ना. मग आता ह्यो रस्ता इथं माझा पॉईंट आलाय. ह्या पॉईंट पासून इकडे माझा रस्ता कुठे निघते पाहू सांगतो मी. काय बाईट सगळं बरोबर आहे, पण त्यावेळी मागच्या वेळी पण हाच वाद झाला होता. त्यांनी मोजणी करून घ्यायचं आणि नंतर सामायिक करायला रस्ता करायचं ठरलं होतं की नाही. मग आता परत कशाला उघडायचं? पण किती दिवस झाले त्याला? 6 महिने झाले साहेब. तुम्ही त्यांना तसं कळवायचं महसूलला. सांगितलं तर तुम्हाला परवानगी दिली असते ना त्यांनी. पण 6 महिने झाले त्यांनी काहीच प्रति उत्तर नाही माहिती त्यांचं. तसं पत्रव्यवहार केला असं तुम्ही लगेच त्यांना नोटीस काढता आली असते ना आपल्याला. ते नाही, ते म्हणले नाही काही कारण कोणी बोलला ना माहिती बोलती नाही कोणी. एक पण तिथून जे जातात ते एक तुम्ही तहसील कचेरीत एक पत्र द्यायचं. मोजण्या करून घ्या. आलं लक्षात. समजा जर तिकडे जरी होता असेल त्यांना 4 फूट द्या, काय अडचण नाही. आपला मार्ग काढायचा डिगू. लक्ष आलं नाही? मार्ग त्यांना पण माहिती याला मी काढून द्यायला होता, अडचण काय नाही. 4 फूट देणार त्याचं 4 माझं 4 अर्ज भरायला सांगितलं तर पूर्ण गटाचा पूर्ण गटाचा मोजणी भरलाय. ते म्हणजे अजून मोजणी आली नाही. अहो 3 महिन्यात येते भाऊ. माही किती वाजता झाली? हे बघ प्रेत माया किती एवढी. साहेब हाच योग्य राहील. एकदा मोजणी झाली ना प्रश्न तोपर्यंत मग यांनी ॲक्वायर केलं ना, ते म्हणतात ते बरोबर आहे. मग जाणाऱ्यांनी काय करायचं? नाही तेव्हा रस्त्यानं मायावर हा हटायची आहे तसं ठेवा. तेव्हा ठेवतो. करू तुम्ही. नाही नाही. आणि नाही मायावर तुला ते. अरे मी माती लावतो माझ्या भाऊ. मी माती लावून आहे ना मायावर पण यांचं ओके करून सगळं काय म्हणलं. कधी येऊ दे सगळ्यांना मोजणी कर. त्यांचा अर्ज गुन्हे दाखल करणार आहे. 595 माझी बोर याला नोटीस न मुंबईला आपला कधी मोजणी? आपलं कधी येईल मोजणी? मोजणीला साहेब ते आले साहेब. तारीख बघा कधी नाही. किती केली? 8/8/24 ला केली. किती दिवस झाले? काय चुकी माई? 101 ला 104 ला लागून तू काय चुकी काय करणार? शिंदेना बरोबर
मग तिकडे सावलीत चला. आता आहे ते अँगल पर्यंत अति तातडी पण कोणती तातडीची अति तातडीची आहे परंतु त्यांची तारीख बघा त्यांची कितीची ऐका नोटीस बजावणी विजय रखमाजी बोर गट नंबर 104 ला लागून आहे, गट नंबर 101 ला बी लागून आहे. त्याला जर नोटीस बजावणी नाही झाल्यामुळे मोजणी अधिकारी मागे निघून गेला. नाही ते नाही साहेब त्यांची तारीख बघा माहिती तारीख काय बघायची? मोजणी बघा त्यांनी डायरेक्ट ना त्यांनी काय केलं माहिती का, मोजणीला तारीख बघा त्यांची आमच्याकडे नोटीस आहे सगळे, आम्ही नोटीस देतो ना तुम्हाला. आता नाही 30-101 अख्खं वडा ते हे अडचण काय आली त्याला मोजणीला विजय रखमाजी बोर्ड नोटीस बजावणी नाही झाली, तो चतुर्शीमेला लागून आहे आणि त्याला नोटीस बजावणी झाल्याशिवाय मोजणी होत नाही. त्याला आता त्यांनी काय केलं माहितीये, शारा मारलाय, परत रिटर्न गेले, परत फेर मोजणीला अर्ज आणि पैसे भरावे लागतात. मॅडमशी बोलून घ्या ना, मोजणी होत नाही, मॅडमला कॉल करा. कळलं का? आता मोजणी तशी होत नाही, फेर मोजणी परत ते येऊन गेलेत. त्यांनी पत्ता दिला परत भरावं लागते. पत्ता तो मुंबईला आहे, आम्हाला पत्ताच नाही माहिती, तर काय करणार, कशी देणार? हा प्रकार झाला. आणि जमीन त्यांची कोण करतं? जमीन करणार आहे ते त्यांना मी म्हणतो, त्यांना नोटीस बाजवा आणि तुम्ही. जो जमीन करतो त्याला माहिती असते ना मालक कुठे आहे ते, असं काय करताय? मालक तो आहे, तो सांगतो, तो आहे ना, तो आम्ही म्हटलं त्याला द्या, दुबईला असेल. बहीणच करते जमीन. बोरमळीचे असतील ना, किंवा त्याच्या कुटुंबात दिली तरी चालते ना नोटीस. हा, ते ना त्यांना मी म्हणत होतो स्पीड पोस्ट निघेल आपल्याकडे नोटीस ती मी म्हणलो आता याला पोस्ट म्हणला, म्हणलं त्यांना घेऊन जाते मग आपल्याकडून मी मोकळा नाही. भाऊसाहेबांची गाडी घ्या, भाऊसाहेब सगळं नियोजन नाही, बंद नाही होणार, काय असेल ते बंद नाही होणार आता. मोजणी करून घ्या आणि मग दोन्ही किती वेळ थांबलो मीटिंग नोटीस नाही, त्यांनी ते प्रकरण जमा केलं. आता हो, चला आता मार्ग काढा. पैसे भरावं हो लागेल. ऐका, आता आता मार्ग काढा, आता मार्ग काढा. साहेब तुम्ही होते, तहसीलदार साहेब आले, मीटिंग होती. किती वेळ होती मीटिंग? 8 वाजेपर्यंत थांबलो तुम्ही तिथं. थांबलो का नाही? मग कलेक्टर आता मार्ग काढा, चला. रस्ता खोदणं हा उपाय नाही. सगळी बाजू पाहिली तुम्ही, आता निर्णय द्या. निर्णय माझे 4 फूट देणार आणि त्यांचे 4 फूट घ्यायचे. मोजणी झाल्याशिवाय आपण हा, निर्णय घेऊ शकत नाही. त्यांची तोपर्यंत आहे ना रस्त्याला काहीच करू नाही, त्यावर नाही थांबणार मी. आता काय होते? 12 महिने झाले. साहेब, त्यांची मोजणीची तारीख तुम्ही अचानक करू शकत नाही. त्या डोळे साहेबांना याबाबत मी भेटलो, याबाबत भेटलो. बाबा म्हणलं यांची मोजणी झाली, मोजणी झाल्यानंतर मी म्हटलं बाबा जवळ साहेबांना क्षेत्र निघते तशी वर जायला बरेच जण आहे ना, शेवटी सगळ्यांचे रस्ते सगळं माहिती. कोणाला माहिती नाही असं नाही. भाऊला माहिती, सुरज भाऊला माहिती. महिना लागणार किती तुम्ही म्हणले तरी. आता किती महिने झाले? 4 महिने, आता गौरी झाले. नाही, आम्ही मोजणीला मस्त मार्च महिन्यातच पैसे भरले. अहो, आपण तर ऐका ना, पण याला काहीतरी पर्याय असेल ना. अहो, भूमी अभिलेख कार्यालयाला फोन लावू आपण. कोण ऑफिसर आहे? कोण होतं मोजणीला? कोण होतं मोजणीला? हे होते भोगवडे साहेब होते. त्यांचा नंबर आहे का? नाही, आता तुमच्याकडे नंबरच नाही. अहो, नोटीस अर्ज नाही. दाखवा साहेब, तुम्ही अर्ज बघा. मग असं आहे, खोटं आहे इथे सगळं. पाठवायचं सगळं ते. मग तुम्हाला मॅडमशी बोलू. ही केस दाखल झाली, एवढंच आहे. केस दाखल झाली, एवढंच. हे फक्त अन्याय माहिती बाकी आणि नाही नाही तहसीलदार साहेब लोकांची गैरसोय होते हो. किती गटांचा भरला? 104 माझ्यावरून जाऊ दे. परत काय झालं पुढच्या वेळेस काय म्हणणार मी पडीक ठोकत अर्ज कोणालाच नाही. बरं का भाऊसाहेब, जोपर्यंत यांचं मोजणीचं कन्फर्मेशन होत नाही ना, तोपर्यंत यांनी रस्ता खुला ठेवावा आणि लोकांना जाऊ येऊ द्यावं. सध्या 4 व्हीलर जाणार, 4 व्हीलर नाही जाणार. ऊसाची एकही गाडी नाही गेली यावर्षी. साहेब मी रस्ता ट्रॅक्टर कसा जाईल? ट्रॅक्टर कसा जाईल? मी पहिली गोष्ट सांगतो, तो सांगतो ऊसाची एकही गाडी गेली नाही. मी सत्य सांगणार. खोटं कधी मी बोलत नाही. काय अन्याय व्हायचा तेवढा होऊ दे. काय इकडे ऊसच नाही तसं म्हणणे. तो म्हणते ना वावरातून गेला वावरातून घालायचं. आता ते कसं शेजारी पण
काही दिवसांनी इकडची बाजू उतरली म्हणजे नाही भाऊसाहेब, हाच मार्ग योग्य आहे. तात्पुरता ठेवा. वाटतं तुम्हाला नियमाप्रमाणे काय मोजणी झाल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही रस्ता. नाही आता भाऊ तिकडे बांधून ना, आता घराचा रस्ता बंद होणार तुम्हाला ना. नाही ते नाही इथं घर आम्हाला जायला नाही तर मग आम्ही काय कुठं जाणार. मला एक बोलायचं आता, त्यांनी तो खांबती थोडं रावला पुढे साहेब म्हणणार आहे माझं तिथं. नाही, आता मागच्या विषयावर चर्चा नको. ऐकून घ्या. येडगाव पर्यंत आमची शिवी येडगाव पर्यंत क्षेत्र भाऊसाहेब बरोबर आहे. ट्रॉली जाईल असा रस्ता ठेवा आताच्या परिस्थितीमध्ये. नाही, ट्रॅक्टर घेऊन यावर एखादा रिकामा बघू काय होतं. जेसीबी गेला का सगळं जाते. येऊ दे जेसीबी बोलवा चला भैया. एका फुटाचा प्रॉब्लेम आहे तुमचा. एका फुटात तुम्हाला नारळाचे ते नाही, तो नाही विषय, पण आता जी एवढं जाऊ द्या, काय नाही विषय. आता भाऊ आतापर्यंत गेले किती दिवस करायचं. काय करा सध्या रस्ता द्या, म्हणजे गाडी कोणती पण गाडी देणार असा रस्ता. म्हणजे जेसीबी गेला म्हणजे त्याच्याबरोबर ट्रॅक्टर जाईल आणि नंतर दोन मोदी झाला तिथून मार्ग काढायचा रस्ता. किती दिवस दिवस घ्या. दिवस सांगा, किती दिवस? 1 महिना, 2 महिने? मोजणी काय आमच्या हातात आहे का? 4 फूट अहो, 4 फूट 4 नाही साहेब, किती दिवस भाऊसाहेब? किती दिवस सर? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, किती दिवस? मोजणी ओंका परत तयार होईपर्यंत किती दिवस? त्याला विलाज नाही. त्याला फेर मोजणीला आता परत अर्ज भरावं लागतील, पैसे भरावं लागतील. साहेब हे कोणी करायचं? आम्हाला सगळ्यांना ग्रुपला करावं साहेब मग हे कधी करणार? हे करणार कधी? अहो मोजणीला जर मोजणी केली, सगळी मोजणी आली होती पण तो हा प्रकार झाला, मग काय करणार? मला माहित होतं त्याचा पत्ता शोधून घेतला असता. आणि साहेब यांच्यावर पण म्हणजे यांच्यावर पण अन्याय नको. पत्ताच माहिती नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला ना. अरे जमीन कोणतरी खंडणी करते, पत्ता माहित नाही. त्याची नोटीस फक्त नोटीस द्यायचा विषय ना. त्यांचं क्षेत्र जास्त आहे त्याच्यामुळे मुस्ती नाही ते भाऊ. हे सांगायला हो, आता जजमेंट द्या चला भाऊसाहेब, आता जजमेंट सांगा. कष्ट बोलले काय प्रकार आम्ही येणे का मोजणे भरायला. नोटीस द्यायची जबाबदारी माझी. त्यांच्या गाडी नोटीस द्यायची जबाबदारी यांची आहे. घेतो मी. मी काय म्हणतोय, गावचाच पत्ता घेतो, आपला नोटीस बजवत्या. बरं का हो भुजबळ, मला विनंती अशी आहे, यांनी 2 महिन्यामध्ये यांची मोजणी कन्फर्मेशन करावी. 2 महिन्यात कन्फर्मेशन झालं नाही तर तुम्ही यांना लेखी पत्र द्या साहेबांना की साहेब तुम्ही शब्द दिला होता 2 महिने मी थांबलो, 2 महिन्यात काही झालं नाही, मी माझा रस्ता ऍक्वर करतो, मार्ग निघेल ना. 2 महिन्यात होईल तुमचं. मी काय म्हणतो, फेरमोजला पैसे भरावे लागतील. थांबा, आता पहिले काय ठरलं विचारून घेऊ. डायरेक्ट सांगितलं नाही का, आम्ही सांगितलं मी अर्ज का सगळं बाबा, ही व्यक्ती इथे नाही, त्या व्यक्तीला नोटीस बजावणी झाल्याशिवाय मोजणी करू नये. हे बरोबर आहे ना. त्या व्यक्ती जे आहे चतुर्सीमेला प्रश्नच आहे, चतुर्सीमेला ती व्यक्ती आहे. त्याचं क्षेत्र कुठं आहे? दोन्ही बाय आता हे नोटीस घेत आहेत ना भाऊ. अडचणी निर्माण नंबर त्याचा आहे. हो ऐका, हो हिवरेकर, बरं मी काय आता ऐका, 2 महिन्यानंतर काय करायचं त्यांनी सांगितलं पाहिजे मला. हे 2 महिन्यानंतर काय करायचं सांगतो तुम्हाला त्यांना विचार. भाऊसाहेब, 2 महिने हे रस्ता खुला ठेवतील. 2 महिन्यात जर मोजणी झाली नाही तर हे तुमच्याकडे लेखी अर्ज करतील. 8 दिवसात तुम्ही जर काहीच केलं नाही नंतर पुढे तर हे यांचं ऍक्वर करतील. म्हणजे काय असेल ते नियमाने होईल. हे तुम्ही कॅमेरा पुढे सांगा काय ठरलं. काय ठरलं? हा म्हणजे त्यांचं 2 महिन्यानंतर त्यांनी जर नाही केलं तर मी आता माझा मार्च रस्ता संपला, काढून एप्रिल मे साधारण जूनच्या 10 तारखेपर्यंत काही झालं नाही तर तुम्ही ऍक्वर करणार आहे. हा रस्ता काढून गणू तोपर्यंत तू साहेबांना सांग की हा रस्ता तू अडवणार का ते पण नाही अडवणार, नाही अडवणार. जे काय त्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा साहेब सांगतील नाही साहेब मी जुन्नरला असतो का नाही जेसीबी जाईल हो जेसीबी जाईल ना. 45 एकरचा 7 फॉल्ट आहे, मी जुन्नरच असतो आणि हे सुद्धा जुन्नरलाच काय म्हणले माली साहेब. काय ठरलं एकदा यांना विचारून होईपर्यंत तुम्हाला आहे तसा रस्ता जाय, कुणाला अडवणूक करू नका. नाही मोजणी होईपर्यंत म्हणजे किती महिने? 2 महिने म्हणतात आहे त्यांचे. हा म्हणजे आता मार्च संपलाय, एप्रिल मे साधारण जूनच्या 10 तारखेपर्यंत. अहो तसं नसतं, एक लक्षात घ्या. नंतर समजा 2 महिन्यात काही झालं नाही
ऐका 2 महिन्यात काही झालं नाही तर तुम्ही यांच्याकडे लेखी अर्ज द्यायचा आहे. मग त्यांनी 8 दिवसात काहीच नाही केलं तर तुम्ही जूनच्या 15 तारखेला ॲक्वायर करायचं आहे. भाऊसाहेब काय ठरलं? पर्यंत तुम्ही रस्ता हा सुरळीत जाऊ द्या, जाणे अडवू नये, कोणाचा माल असेल माल कंटिन्यू निघला पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या आणि अडवणूक करू नका, बरोबर काय? आणि 2 महिन्यात ते त्यांच्या मोजणीची प्रक्रिया करतील, हद्द निश्चित करून त्यांची कपरेत आपली कपरेत सामायिक समुपचाराने रस्ता होऊन जाईल. कपरेत त्यांची एक आली पाहिजे, आपली 4 फूट माझा 4 फूट त्यांचा, असा रस्ता करा. कोणाला अडचण नाही, माझ्याविषयी कोणाला अडचण नाही. 2 महिने 10 दिवस तुम्ही रस्ता अडवणार नाही. माझा वर्षापासून माझा न्याय हाची, पण न्यायला अन्याय करतात म्हणून हा परिणाम झालाय माझ्या जीवावर. आणि मानसिक त्रास लय झालाय मला. वाहन जाईल का? त्याला सांगा 4 चाकी वाहन जाईल का? मग इकडनं भर टाका, भर लावा. थोडी लावतो. हो लावा बरं. आणा JCB. हो आणा JCB ना. नका लावू. मी ट्रॅक्टर लावतो. नाही ट्रॅक्टर लावतो. तू काय JCB नाही लावायची, ट्रॅक्टर लावतो. लाव ना भाऊसाहेब. हो भाऊसाहेब. लावला मी भाऊसाहेब. हो ऐका एकच मशीन आहे ते लावून नाही मशीन नाही साहेब. माय 5,000 रुपये गेले डिझेलला. हो ट्रॅक्टर घेऊन या ना. ट्रॅक्टर कुठे आहे? ट्रॅक्टर कुठे आहे? हो ट्रॅक्टर कुठे आहे? देखत सगळ्या देखत ट्रॅक्टर कुठे आहे? हो ट्रॅक्टर घेऊन या ना. ट्रॅक्टर घेऊन या ना. ट्रॅक्टर घेऊन या ना. मी काय म्हणतो पाणी साहेब, भाऊसाहेब गेले पुन्हा वाद होईल. भाऊसाहेब जरी गेले ना तुम्ही माय लगेच सांगतो, तुम्ही आहे ते मशीन उभं आहे बरोबर, लावून घ्या माझं. लावून घ्या ना. कशाला चर्चा? ऐका ना 2 मिनिटं माझं ऐका मग बोला. मशीन लावलं तर मला लेवल करायला वावराची. मी जागच्या जागी इकडची वावरातली नाही काढायची, साईडची माती काढून लावीन तो. हा कुठून नाही लावते? काय करायचं तुम्हाला? रस्ता होण्याचा तुम्हाला रस्ता करायचा. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या. मी करून देतो साहेब. कधी करणार तुम्ही? 1 तासभरात देतो. तासभरात नाही झालं तर मग काय करायची, कारवाई करून टाका माझ्या काय विषय. ठीक बस ओके. कारवाईचा प्रश्न नाही कारवाई नाही म्हणजे करून देणार मी. करून घ्या ना पटके. 50 जणांना अडवायचं काम नाही साहेब, सगळं केले. अडवणूक करू नका. तुम्ही कुठं काय केली? 3 महिने 12 5 महिने 6 महिने झाले तुमचे कुठे अजून काय जे हे नाही कोण नाही विचार करीत. तसं नाही. काय झालंय अख्खा गहू निघलाय. वाली साहेब आता बोला. आता बोला. गहू निघलाय किती झाली? मोठं प्रकरण झाले त्याच्यामुळे मोजणी करायची आम्हाला. माहिती का तुम्हाला? 24 ला मोजणी झाली. तातडीचीच टाकलेली. प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याच्यानंतर मी रस्ता लावून दिला, परत गहू केला. गहू निघतो काहीच नाही. काय आणि एक सुद्धा बरं का? हो तुम्ही तहसीलदार साहेबांकडे अर्ज करा की असा प्रॉब्लेम झालाय, आमची मोजणी 2 महिन्यात करून मिळावी. जर नाही झाली तर हे रस्ता पुन्हा आमचा अडवणार आहेत, आमची गैरसोय होणार आहे, असं कागदावर लिहा. असं कागदावर लिहा, नाही तर पुन्हा बेचे भाडे 55 होतील. भाऊसाहेब तुम्ही इथं आले, लोकांचा प्रश्न सोडवण्याची मदत केली, तुम्हाला मनापासून धन्यवाद. सुरेश भाऊ महसूलचे अधिकारी इथं आले, तहसीलदार साहेब तुमच्याशी बोलले, तुमच्या काय भावना आहे? नाही खरं तर वाणी साहेब, आपल्या नारायणगाव आणि हिवरे शिवरचा हा रस्ता आणि ह्या रस्त्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी असतील, इथले स्थानिक ग्रामस्थ असतील, यांना कुठली अडवणूक व्हायला नको. त्या माध्यमातून खरं तर इथले शेतकरी, स्थानिक शेतकरी, गणेश भुजबळ असेल, पलीकडचे शिंदे असेल आणि इथून मागचे सगळे शेतकरी असतील, सगळ्यांनी आता समजुतीची भूमिका घेतली. मला खरं तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं आल्यानंतर खरं तर त्यांनी पण समजून घेतलं, इकडच्या शेतकऱ्यांनी पण समजून घेतलं. फक्त आता मुद्दा राहिला या गोष्टीचा की पलीकडच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात तातडीची मोजणी मागून आम्ही मोजणी करून घेतो, आमचं क्षेत्र भरलं पाहिजे, याचं पण म्हणणं तेच आहे. आणि तोपर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुणी रस्ता अडवण्याचं काम नाही, कारण इथं अनेक शेतमाल व्यक्तिगत कोणी भांडणं पण करायची नाही, वादाचा विषय नाही. वाणी साहेब सगळ्या वाणी साहेब हे सगळे बांधे सगळे शेतकरी, सगळे जीवाभाऊचे लोक, असं काय नाही. फक्त कोणी कोणाची अडवणूक करायला नको. बाबू तुला बोलावले. बाबा तुम्हाला काय बोलायचं? काय नाही आता रात्री बोलले ना त्याच्या बाबू तुला बोलावले. मिळणार आहे पण आपण काय होणार? कोणाचा माल असेल हो त्याच्या आजवर आहे ना साहेब, नुकसान होईल ना त्याचं. नुकसान करता नाही, नुकसान नाही केलं मी आता. नुकसान माल असतो. आता त्यांचं म्हणणं तेच आहे, कोणाला खत टाकायचं आहे, उन्हाळ्याची जाऊ दे. नाही तिकडे काय लागतं, जाऊ दे आता. फुड दे फॉल जाऊ दे, चल जाऊ त्याला फुड द्यायला काय नाही आता म्हणायचं. नको लावू विकून त्याला म्हणा जाऊ दे त्याने तिकडे ते अडवणार ते साडू दे. मग आता काय इकडे बांधवले बांगला
नाही का आता त्यांनी अडवलं, तुम्ही नाही अडवलं. नाही नाही आता घराकडे जायचं अहो यायचं लागला मार्गी मा घराकडे जायचं रस्ता बनवणार अरे नाही तो काय सहज नाही. त्याचा रस्ता पण नको बंद मी घाबरत नाही रे त्याला बोल मी इथं बांगला अरे बाबा रस्ता अडवून नाही ना. कोणताच रस्ता अडवला नाही माझा फ्लॅट आहे मी देतो भाडे नाही मी नारायणगावला आहे येताना घेऊन या ना काय तुम्ही आले काय लोक सर येताना घेऊन या हे रस्त्याची एकदाच का खाल्लं? यार घे ना लावून ना. हा. आणि हे झाडं मागे सुटली. ते पैसे मला नाही माहिती मी काय करू पैसे कोण देणार अरे किती पैसे होणार आहे? काय व्हायचे आला हो तुम्ही जाऊ हा तू चल पाणी काय नाही इथून नाही भाऊ माती नको लेवलचं काय करायचं इथून जागची जागी माती लावून टाका हा, इकडे होते खड्डे इथून घ्या. ठीक आहे सर हे पटकन त्याला आता दिले ना त्याने हे असं पुढून लावू. काय नाही खालीच फोड. हे रस्त्यात फोड. हे नाही इकडून इकडे टाकायचं. खालून भरला फक्त त्याला रस्ता काय फोडतो पलटी नाही व्हायची गाड्या. हा रस्ता नाही फोडायचा इकडून इकडे ते उचलते ए लोक ते दगडी नको ते जाऊ ना दगडी गोळा करून 2000 गेली नाही नाही इथली माती लाव इथली माती काढा ना. ते नाही ते नको लावू ते नको इथं दगडी उचलले भाऊ मी मायले कष्ट गेली 5000 गेले त्याला 5000 गेले माई आज काय करता इथं एक 50,000 हरवलं तेव्हा तुम्हाला मशीन चालवता येते का? मशीन चालू करून झाली इथं माती तुम्हाला चालवता येते का मशीन? नाही नाही बाबा चल नको तिकडची तर इथली लाव चल ही लई इकडली नको लावू इथं इथं लाव इथं हा, कुठली हा तेच लाव नको मशीन इकडून ते भरून आण तुला सांगितलं इथं नाही ती नाही 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 वाणी साहेब ते नाही जमणार तुम्ही 2 महिन्यांनी परत बंद करशाल परत 2 महिन्यांनी वाढायचं तू मशीन काढ बाहेर मशीन काढ बाहेर चल यार मशीन नका बाहेर काढू. नाही नाही रस्ता होणार नाही. खडी फोडलेली आहे नी, ती खडी टाका ना. रस्ता टेम्पररी करायला ठरलं. टेम्पररी परमनंट नाही. 2 महिन्यानंतर फायनल होईल. नको मटेरियल आणि साहेब रस्ता परमनंट 20 वर्षापूर्वी रस्ता झालेला आहे आज नाही झालेला हा रस्ता नवीन रोड नाही हा, वाणी नवीन साहेब. रोड ना टेम्पररी करायला हे पण 2 महिन्यानंतर फायनल होईल. आता जे ठरलंय ते ठरलंय. माफ नाही ना माफ नाही आता वाटप झाले माझ्या 2 वर्ष झाले तेव्हा 7-12 क्लिअर झाले मी क्लिअर मोजणी दादा आता काय ठरलं 2 महिन्यामध्ये दोघांनी मोजणी करायची. माझं तुमची 7-12 मोजणी क्लिअर झालेलीच नव्हतं आहे. तेव्हा मग ठीक आहे ना 2 महिने 2 तुम्ही रस्ता खुला करा ऐका ना 2 महिने आहे असा रस्ता करून द्या. 2 महिने बोलतो ना अहो 2 महिने आहे असं करा ना. इथं माती लोट नाही पण लोटा ना तुम्ही उद्या पलटी होऊ शकतो ना. झालं रात्री पलटी त्या दिवशी अरे आता एवढं सगळं सुटलाय प्रश्न कशाला वाद पडत. होते ना ते जागेवर खडी सुरू तर करा काय करता येते कळेल तरी. ट्रॅक्टर गेला पाहिजे या हिशोबाने ठेव लावून काय लावायचं इथं लाव ना आपण JCB नेऊन पाहणार त्याच्यावरून जातोय का. इथं लाव ना सूर्य मागच्या दिवशी नाही झाली इथं लाव इकडे खाटा कर इकडे मागच्या हा इकडे खड्डा होते ना थोडा. वाटवाय ना मला आणि मी ते मोरून विकत आणलंय वाटेसाठी रस्त्याचा होता ना. रस्त्याचं काय रस्त्याचं आले तिकडे काढू दे मावशी 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 साईडला. रस्ता फोडा ना रस्ता सपाट करा ना. हे पुढची घे. मावशी आता तुम्ही मागे सगळं धक्का लागला. थोडासा उंच वाटा ठेवा म्हणजे बसल तो जरा गाडी हा दबून जाईल रस्ता. हा तो इकडनं घे ना इकडनं घे इकडनं घे. मला अक्कल
मावशी तुम्ही मागे सरका. भाऊसाहेब हो भाऊसाहेब रात्रीमध्ये तो बाया बाया पुढे करणे. अरे एकटं कोणाचं बाई येणार नाही. एकटं कोणाचं बाई येणार नाही. लोकांची बाई आली का त्यांकडून बोलण्याची पद्धत आहे. आणि बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.